आज आपण पास्ता रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण कोणत्याही प्रकारचा पास्ता घेऊ शकतो. मी इथे हा पास्ता घेतला आहे. त्यानंतर आपण तो बॉईल करून घेऊया. एका कढईमध्ये पाणी ठेवले, त्यामध्ये मीठ आणि थोडं तेल टाकून याला छान 80% मी कुक करून घेतले आहे, बघू शकता. त्यानंतर आपण त्याला फोडणी देऊया. त्याच पाण्यामध्ये 5-6 उकळलेल्या एक टोमॅटो, कांदा आणि 4-5 काजू आणि एक लाल खडा मिरची घेऊन ते वाटण तयार करून घेतलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडे बटर आणि तेल टाकून त्यानंतर पास्ता मसाला आणि ती ग्रेव्ही टाकलेली त्यात हलवून घेतली आहे. त्यानंतर आपण तो बॉईल केलेला पास्ता त्यात ॲड केला. त्यानंतर त्यामध्ये मिक्स हर्ब, मेयोनीज आणि चीज टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्याला हलवून घेतलं आहे. बघू शकता किती छान झालं आहे, किती टेक्स्चर किती सुंदर आणि कलर खूप छान आला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि